मेघनाचं दुसरं कडवं आहे. सीता रावणाच्या दारी, राम शोधी वनांतरी. हनुमंत ब्रह्मचारी, रावणाची दाढी जाळी. सीता शोध त्याने केला, रामे प्रेमी आले. रामायणातला तो इतिहास सगळ्यांना माहित आहे की रावणाने सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं होतं आणि त्याचा शोध घेण्याकरता रामाचं दास्यत्व स्वीकारलेले हनुमान लंकेमध्ये गेले होते. रामाची एक खून म्हणून आणखी नेली होती आणि त्याने सीतेचा शोध लावला होता. सीतेचा शोध लावल्यानंतर रावणापर्यंत आपली माहिती गेली पाहिजे. सीता शोध करायला आलं. त्रिजटा नावाची तिथे जी त्याने ठेवलेली दासी होती, तिलाच माहित होतं फक्त की बाहेरून कोणीतरी असे मोठं बाजार आले आहे. रावणाला कसं कळेल? आपण इथे आलो, सीतेचा शोध घेतला, सीतेला रामाची खून दिली आमची म्हणून आणि परत गेलो. ही घटना रावणापर्यंत जाईल कशी? म्हणून त्याने सांगितलं की अंगठी दिली, माझं काम झालेलं आहे, मी निघतोय म्हणे आता, पण काहीतरी खाऊन जातो, थोडंसं खावं वाटतंय, काहीतरी भुकेसारखं झालंय. तर त्यावेळेला सीतेला त्या रावणाच्या स्वभावाचा, तिथल्या लोकांच्या स्वभावाचा पूर्ण अंदाज होता की हे कसे आहेत. म्हणून तिने सांगितलं की हे बघ, ही जी वाटिका आहे ना, इथे फळांचे अनेक झाड आहेत, पण त्या झाडांच्या खाली पडलेले फळं खायचे, तोडायचे. त्याने सांगितलं ठीक आहे. हनुमंत म्हणाले खाली पडलेले खातो. पण जेव्हा ते सीतेच्या नजरेआड झाले तेव्हा ते खाली पडल्याचा काही संबंध नाही. वरती झाडावर जायचं, डाळी हलवायची आणि फळं खाली पडायचे. पण ते एका जेवढे पाहिजे होते त्याच्यापेक्षा जास्त फळं खाली पाडायचे. उद्देश हा होता की जो भगवान आहे तो माझ्यापर्यंत आला पाहिजे आणि त्याने धरून रावणापर्यंत नेलं पाहिजे. ती अशोक वाटिका अशा तऱ्हेने झाडं हलवून कोणीतरी फळ पाडताय म्हणून त्याने त्यांच्या त्या सुरक्षा माणसाला सांगितलं, जो सुरक्षा रक्षक होता तो आला. त्याने पाहिलं हे माकड आहे, काय होणार आहे. त्याने थोडासा विरोध करायचा प्रयत्न केला, परंतु हनुमंताच्या बलापुढे काही नाही चाललं. नंतर रावणाचे जे एकदम जवळचे संबंधी होते तेही तिथं आले, त्यांनाही त्याने हाणून पाडले. शेवटी ती बातमी रावणाच्या दरबारात गेली की कोणीतरी एक माकड आलाय आणि ते इतकं बलवान आहे की ते आटोक्यात येत नाही. तेव्हा मेघनाथ गेला आणि त्याने शस्त्र प्रयोग केला धनुर्विद्येचा. तेव्हा त्याने स्वतःला बांधून घेतलं आणि ते पेश झाले रावणाच्या समोर. रावणाच्या समोर आल्यानंतर इकडे बघा की पूर्ण नगरी लंकेची आणि सुखवस्तू लोक सगळे, परंतु मनुष्य जातीला हिताचं काय आहे हे हित न जपणार आहे. फक्त आर्थिक दृष्ट्या संपन्न. लंका आणि अयोध्येमध्ये हा फरक होता. अयोध्या संपन्न नव्हती, पण अयोध्येमधले जे कारभार चालायचा, अयोध्येमध्ये जे शासन चालायचं, त्याची पद्धत खूप वेगळी होती. की त्या ठिकाणी कोणाला मदत मागायची गरज नव्हती, स्वतःहूनच एकमेकाला मदत करणं.
जसा लंकेमध्ये भिकारी नव्हता तसा अयोध्येतही एकही भिकारी नव्हता. पण रामायणकालीन अयोध्येमधले जे लोक होते ते जास्त धनसंग्रहावर जोर देत नव्हते. एक काम जर उदाहरणार्थ की एका प्रभागामध्ये एक किराणा दुकान पडलं आणि जर त्याला माहित आहे एखाद्याला की याचं एवढ्या प्रभागामध्ये व्यवस्थित चालेल तर दुसरा माणूस दुकान टाकत नव्हता. तेच किराण्याचं दुकान दुसरा नव्हता टाकत. म्हणजे मला जसं वाटतं की माझ्या कुटुंबाचं पालनपोषण झालं पाहिजे आणि उत्तम मार्गातून उपजीविका झाली पाहिजे तर दुसऱ्यालाही तसंच वाटतं. म्हणून हा ते करतोय ना मग मी ते नाही करणार, तो दुसरं काहीतरी कर. जसा जसा समय गेला 50 किलोमीटर नंतर भाषा बदलते आणि 100 वर्षानंतर माणसं बदलतात. 100 वर्षाचा काळ गेला की माणसं बदलली. जसा जसा रामायण काळ मागे पडत गेला आणि आत्ताचा 2020 हा काळ आणि रामायण काळ याच्यामधली तफावत तुम्ही सांगू शकाल? एका प्रभागामध्ये तर सोडा, पण एका गल्लीत एकाच टाईपचे किती दुकानं असतात? हा, एकाच गल्लीत. विचार करतोय का कोणाचा? पूर्वी असं होतं की जेव्हा म्हणजे जे आम्ही पाहिलं गावाकडे की वैदिक कर्म करणारे जर काही ब्राह्मण असले तर ते दशक्रिया विधीची कर्म नव्हते करत. याचा अर्थ दशक्रिया विधी वाईट आहे असा नव्हता, परंतु ते काम अजून दुसऱ्याने कोणी केलं तर त्याची उपजीविका होईल आणि घाईमध्ये समाजाला त्या कामामागचं जे ज्ञान आहे ते नाही पुरवल्या जाणार, फुरसतीने दिल्या. कारण दशक्रिया विधी आणि अंत्यविधी करणारा जर एक वर्ग वेगळा झाला तर यज्ञ करणारा एक वर्ग वेगळा होईल आणि हे दोन लोक मिळून दोघांच्याही क्षेत्रामधलं जे नॉलेज आहे किंवा जी क्रियाविधी आहे ती व्यवस्थित करते, हा उद्देश. पण नंतरच्या काळात काय दिसायला लागलं की जो यज्ञविधी करतो तोच दशक्रियाही करतो. म्हणजे त्याने ती काळजी सोडून दिली की हे मी नाही करायला पाहिजे, कारण मला इकडनंही मिळतंय आणि इकडनंही मिळतंय. मग रामायण कालामध्ये अयोध्या नगरीमध्ये असं होत नव्हतं. नेहमी जर मला एखादी गोष्ट मिळते आहे तर ती दुसऱ्यालाही मिळाली पाहिजे हा भाव लोकांमध्ये पक्का होता. लंकेमध्ये तर प्रश्नच नाही. लंकेमध्ये सगळ्यांचेच घर सोन्याचे असल्यामुळे काही संबंध नव्हता. आणि विचाराचा हा फरक रामाजवळून घेऊन गेलेला हनुमंत जेव्हा रावणाच्या समोर उभा होता तेव्हा त्याला जे दर्शन झालं ते पूर्ण अहंकाराचं. कारण याचं आहे ते साम्राज्य नुकसानच केलं पाहिजे असा विचार केव्हा येतो? एखाद्या व्यक्तीचं नुकसानच केलं पाहिजे असा विचार केव्हा येतो? जेव्हा की आपल्या अधिकाराच्या नसलेल्या वस्तूवर तो अधिकार दाखवतो. मग त्या वृत्तीपासून ज्याला पीडा झाली त्याच्या जवळचे जे सहकारी किंवा मित्र असतील तर ते असा विचार करतील की आता याला दाखवायचं असेल. असे प्रसंग अनुभवले असतील ना तुम्ही? म्हणून हनुमंताने काय विचार केला की आता काहीतरी तर वेगळं घटित करायलाच लागेल. म्हणून पहिले अशोक वाटिकेचं नुकसान केलं, नंतर
अक्षय की अखया नावाचा एक होता, त्यालाही मारून टाकलं. ते मारल्यामुळे रावणाला जो संताप झाला होता, तर रावणाने सांगितलं की याला देहदंडाची शिक्षा द्या म्हणून. तेव्हा विभीषणाने सांगितलं की महाराज हे चांगलं नाही, कारण राजनीतीप्रमाणे एखाद्या राजाचा राजदूत जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला देहदंड नाही देऊ शकत, कारण हा राजदूत म्हणून आलाय, हा दूत म्हणून आलेला आहे आणि एका राजाने पाठवलाय. उच्च सिंहासनावर बसल्यामुळे पण त्याला राग आला. हो, नाही तो अहंकाराचं दर्शनच झालं ना. त्यांनी शेपटीचं सिंहासन केलं. त्याची शेपटीला आग लावली ना, ते नंतर. तर ज्या वेळेला हा जो सगळा असा प्रकार हनुमान पाहत होता की आता हा काय म्हणतोय, देहदंडाची शिक्षा देतोय की काय, ऍक्च्युअली त्याच्या ह्या चर्चेवरून तो घाबरा बिबराचा काही संबंध नव्हता. रावणाला वाटलं की असं बोललं की हा घाबरेल, पण ज्याची विचारधारा पक्की आहे ना, की मला काहीच अपेक्षा नाहीये पण मी तरी सेवा करतोय, तर तो नाही घाबरणार. घाबरतं कोण, ज्याला अपेक्षा आहे किंवा ज्याला भय आहे. हनुमानजीला काही भय नव्हतं आणि नाही रावणाकडून त्याला काही अपेक्षा नव्हती. मग बाकीच्या मंत्र्यांनी सुद्धा रावणाला सांगितलं की महाराज हे बरोबर नाही होणार आणि तुमच्या विद्वत्तेला न शोभणारं कृत्य होईल ते, की तुम्ही तुमच्याकडे आलेल्या दूताला, आता त्याने काय केलं ते जाऊ द्या, परंतु त्याने दूत म्हणून जो लंका नगरीमध्ये प्रवेश केला आणि तुमच्या समोर हजर झाला आणि तुम्ही त्याला त्याने केलेल्या कार्यावरून देहदंडाची प्रायश्चित्त देता, हे बरोबर नाही. त्यामुळे मग काय करायला पाहिजे. मग रावणाला डोक्यात आलं की अरे वानराला त्याची शेपटी जास्त प्रिय असते है ना, मग असं करा, याचे शेपटीला आग लावा, म्हणजे याची शेपटी जळाली की हा हँडिकॅप होते. मग ती तिथं तर काय रावणाने म्हणायची देर होती की लोक सेवक तयारच झाले. मग त्यांनी पहिल्यांदा यांच्याच आजूबाजूच्या चिन्हे आणून त्याच्या शेपटीला गुंडाळल्या. पण अद्भुत रामायणामध्ये अशी कथा आहे की जसे ते शेपटीला गुंडाळत होते ते शेपटी वाढत होती. मग महालातल्या त्याच्या राणीच्या जुन्या साड्या संपल्या, जुने धोतर संपले. मग लंकेमध्ये शेजारी कोण आहे त्याच्या मागून आला, त्याच्या शेजारी कोण आहे त्याच्या मागून आला. इतकी मोठी झाली ती शेपूट, ते लोक ते गुंडाळणारे ते थकून गेले. शिफ्टवर काम सुरू झालं की तू थकला की मी. म्हणजे अशा तऱ्हेने ते शेपूट वाढतच गेलं. इतकं काही वाढवलं शेपूट की सगळ्या लंकेत बोंब झाले की कुठलं तरी वानर आलेलं आहे आणि महाराज त्याच्या शेपटीला आग लावणार आहे आणि ती वाढते, तुमच्याकडचे जुने कपडे द्या. सगळ्या लंकेत बोंब झाली असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती वाढ थांबली. मग याने सांगितलं आग लावून द्या. आग लावल्यानंतर पुढचा काय परिणाम होणार आहे हे रावणाच्या कदाचित 6व्या पडद्यातही नसेल की काय होईल आता असं केल्यावर. तर सगळ्यात पहिले तर काय झालं की तो असा उभा होता हनुमान, शेपूट मागे. रावणाचं त्याचं अंतर भरपूर. रावणाने सांगितलं आग लावा, शेपटीला आग लागली. हनुमानजीने टर्न घेतला. टर्न घेतल्यानंतर काय झालं, ते अशी टर्न घेता घेता तेवढं अंतर पाहूनच वाढवली होती. म्हणजे मग त्याच्या जवळून जेव्हा ती शेपूट गेली तर काय झालं, दाढी जळाली. अशी गेली ना शेपूट. आणि त्यावेळेला काही एवढं कठीणचं तंत्रज्ञान नव्हतं की चला मशीन काढतील काय, मी कशाने करत होते देव जाणे. नाही की नाही, फोटोमध्ये बाकी एकाही देवाला दाढी मिशी दिसत, शंकर सोडला, बाकीचे सगळे एकदम व्यवस्थित असतात. कधीपासूनच
तुम्ही 100 वर्षाचा फोटो बघा देवाचा, एकदम व्यवस्थित. ते कोणत्याही देवाच्या फोटोला दाढी मिशी काढणं गलतच समजतात. तुम्ही रामायण बघा, त्याच्यामध्ये रामाला दाढी नाही दाखवत. आता असे नाही, पण नाही दाखवत. याचं कारण आहे की आता ती जी इव्हन म्हणजे जंगलात गेल्यावर नाही. व्यक्ती आहे ती एवढ्या उंच स्थानावर नेऊन पोहोचवली की उंच स्थानावर नेऊन पोहोचलेल्या व्यक्तीचा नैसर्गिक जरी मृत्यू झाला तरी ती त्याला मृत्यू नाही म्हणत, स्वर्गारोहण, समाधी असंच म्हणतात. पण थोडासा सॅडिस नेचरवाला त्रासदायक माणूस जर त्याचा देहांत झाला तर त्याच्याविषयी काय बोललं जातं? हं? नाही, निधन झालं म्हणजे हा शब्द कसा एखादा छोट्या मोठ्या मंडळाचा कार्यकर्ता किंवा 2-4 डोके घेऊन लोकांना इकडे मदत करायची तिकडे केली, मेला. पण त्याचं जर ते दहाव्याचं पत्र छापलं तर त्याच्यावर निधन लिहितील किंवा लिहितील अमुक वाशी, स्वर्गवाशी, कैलासवाशी, बस, बाकी काही नाही करणार. पण निधन हा शब्द थोडासा म्हणजे गल्लीतला स्टँडर्ड माणूस थोडं त्याच्यापेक्षा म्हणजे तालुका डिस्ट्रिक्ट लेवलला असलं तर मग देवाज्ञा झाली. आता त्याच्यापेक्षाही वरची पोस्ट आहे स्टेट लेवलला तर अनंतात विलीन झाले. आणि एकदम त्याच्या वरची पोस्ट असली तर देहत्याग केला. आता हे झालं व्यावहारिक लोकांमधले, पण इकडे जर स्पिरिच्युअलिझम मधले एखादा गुरु तत्वाचा माणूस किंवा काहीतरी वेगळा टाईपचा जगला तर मग त्याला तसं नाही सांगा. त्याला म्हणतात की त्यांनी ह्या दिवशी देह ठेवला, देह त्याग केला असं नाही म्हणत, ते देह ठेवला. आणि मग देह ठेवला आणि त्याला 3-4 महिने होऊ देतात आणि लगेच शब्द येतो ते समाधीस्थ झाले. कारण त्यांच्याविषयी खालचे शब्द येतच नाही. तर टर्न घेतल्यानंतर काय झालं, हा बसलेला होता त्याच्यात ती दाढी जळाली. मग तर अजूनच संताप झाला. उठून उभा राहील एवढ्यात त्यांनी उड्डाण केलं आणि धीरे 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 सगळी लंका जाळून टाकली. हे जे काम होतं हे काम रामाचं होतं, रामासाठी केलेलं होतं. रामावर हनुमंताचं असलेलं प्रेम, रामावर हनुमंताची असलेली श्रद्धा, रामावर हनुमंताची असलेली निष्ठा. आणि एका परक्या ठिकाणी एका वेगळ्या बेटामध्ये वेगळ्या राज्यात जाऊन एवढं करूनही सुखासुखी परत. म्हणून या कडव्यात काय म्हटलेलं आहे, हनुमंत ब्रह्मचारी रावणाची दाढी जाळी. सीता शोध पहिले करून घेतला, मग दाढी जाळली आणि लंकेला आग लावून परत आला. ह्या कडव्यामधला जर सारांश शोधायचा म्हटलं तर त्या सारांशामध्ये एक महत्वाची घटना अशी आढळते की ज्या वेळेला लंकेकडे जाईल कोण असा प्रश्न वानर टोळीमध्ये निर्माण झाला की आता सीतेचा शोध आहे, लंकेत सीता आहे नक्की, फक्त ती आहे कुठे आणि रावणाने तिला जिवंत ठेवलाय की काय केलंय याच्याकरता कोणीतरी पुढे जायला पाहिजे. मग ते त्यांच्या सुग्रीवाच्या टोळीमध्ये ती चर्चा सुरू झाली. मजेशीर चर्चा होती. त्या चर्चेमध्ये विचारलं की तुम्ही जाणार, सुग्रीवाने सांगितलं की लंका इथून जेवढ्या लांब आहे तर माझं जे उड्डाण आहे ते बस
10-15 योजनापर्यंतच आहे. मग बाकीच्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं नळ नील, त्यांनी सांगितलं माझं तर 10 योजनही नाहीये. अंगद तयार होता, म्हणजे अंगदाचं उड्डाण आहे, हा वालीपुत्र आहे, पण हा लहान आहे, हा युवराज आहे, आणि याला शोध घेण्याकरता पाठवणं बरोबर नाही. शोध घ्यायला गेले आणि तिथे काही झालं तर त्याला थोडासा वेगळाच माणूस पाहिजे. जांबुवंताला विचारलं, जांबुवंत म्हणे माझं तर वय झालंय, पण तरी मी 10 योजनापेक्षा जास्त पुढे जाईल, पण त्याच्या पुढे नाही. पण मी गेलो तर रिटर्न यायची मुश्किल आहे. हनुमानजी तोपर्यंत एक शब्दही बोलत नव्हते. त्यात अजून एक फ्लॅशबॅक पॉइंट असा आहे की काहीतरी खोडी केली होती ऋषींची, तर त्या ऋषींच्या खोडीमध्ये हनुमानजीला शाप दिला होता की तू तुझ्या शक्तीचा विसर पाडशील, तुझ्यामधली शक्ती जी आहे ना त्याचा तुला विसर पडेल. आणि जांबुवंताला नवल वाटलं की सगळे लोक आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे अंतर सांगतायत की मी इतकं अंतर जाईल, हा काही बोलायलाच तयार नाही. आणि याच्याकडे तर ती पॉवर आहे की हा जाईल आणि परतही येईल, हा काहीच का बोलत नाही. जांबुवंताच्या लक्षात आलं की अरे हा विसरला. मग जांबुवंत त्याच्या जवळ गेले, त्याच्या पाठीवर हात मारला की तू जाऊ शकशील. यातले बरेचसे लोक आहेत ते अर्ध्या रस्त्यात जातील, कोणी गेला तर वापस येणार नाही, पण तू जाशील आणि येशील. आणि जेव्हा ती पाठ थाप जी आहे थपवल्या गेली की एक ढोलकवर जशी थाप पडते तसं पाठीवर हात पडतावर जागृती आली, अरे हा. आणि त्यात महत्वाचं काय होतं, रामावर निष्ठा होती. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी की रामाचं कार्य करायला नेहमी आतुर असायचं. की रामाचं कार्य आहे का, मग त्याच्या मनात असा भाव होता की मग ते मलाच सांगा. नल नील जांबुवंताला कावर सांगा, पण शक्तीचा विसर पडल्यामुळे पॉवर त्याला ते माहीत नाही पडलं की आपण हे करू शकतो. म्हणजे मौन होते, विचार करत होते की काय करायचं. जेव्हा जांबुवंताने जागृती दिली तेव्हा मग तयारी झाली. तर इथं एक गोष्ट महत्वाची आहे की बरेच वेळा आपल्या कॅपॅसिटीचा आपल्याला विसर पडतो. कोबीचे कांदे आले, गाडी आतमध्ये आली, शक्तीचा विसर पडू शकतो किंवा 2-4 लोक जास्त लागतील. तुमचाच अनुभव आहे ना, परिणाम काय झाला, लागले का लोक, किती लोकांनी काम केलं, ते माणसं लागलेच नाही. म्हणजे विसर पडतोच प्रत्येकाला शरीराचा. पण इथे ती गोष्ट महत्वाची येते की विसर पडल्यानंतर जेव्हा ते आठवण आली ना तेव्हा मात्र हनुमंतांनी असा विचार नाही केला की लंकेमध्ये मी जाईल. मग ते तर म्हणतात लंका जी आहे ते लंकिनी नावाच्या राक्षसीने सुरक्षित ठेवली आहे आणि ती महाभयंकर आहे, मग त्याचं काय. अडचणी होत्याच. तिथे गेले, माहिती नाही कुठे काय आहे, ते शोधावं लागेल. आणि दिवसा तर शोध नाही घेऊ शकत. मग रात्री लंकेवरून चक्कर मारायचा, पूर्ण ऑब्झर्वेशन करायचं. त्याच्यात विभीषणाचं घर दिसलं त्याला. तिथेच फक्त जरा बऱ्यापैकी वातावरण होतं. आता बाकीच्या ठिकाणी म्हणजे असुरच लोक सगळे, त्यामुळे त्यांचे घर, त्यांच्या घराच्या गल्लीतले वातावरण कसं असेल तर माहित आहे. सगळ्या गोष्टी पैशावर असतील तरच मोजल्या जात होत्या. फक्त विभीषणाचं घर वेगळं दिसलं. तुळशी वृंदावन राक्षसांच्या लंकेत कोणाच्या दारासमोर आहे ते कन्फर्म करायला उतरला होता की हे कसं काय होऊ शकतं. इथं नगरी त्यांची आहे, असुर आहेत सगळे. आणि असुर हा शब्द समजून घ्यायचा म्हणजे काय की तुम्ही 9-10 लोक आपसामध्ये काम करताय.
पण आज तुम्ही जे काम करताय त्याला सूर म्हणताय, कारण तुमचे कामाचे सूर एकमेकाशी मिळालेले आहे. असूर म्हणजे काय की तुम्ही एक काम घेतलं की ते काम कसं होणार नाही याच्यावर काळजी घेणं, किंवा ते प्रोग्राम कसं होईल, किंवा तो जो करतोय तो कसा रॉंग आहे याच्यावर वेळ घालवणं, किंवा मी कसं चांगलं करू शकतो याच्यावर वेळ घालवणं, हा असूरपणा आहे. कारण सूरच नाही येतो. सूर तर तेव्हा होतो की जेव्हा एक टार्गेट ठरलं, त्या टार्गेटला मी काय करू शकतो तेवढाच विचार केला. पण असूर म्हणजे कसं की तो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मानवी विकृतींना जागृत करून द्यायचं काम करतो. मानवी विकृती सामूहिक ठिकाणी कोणत्या येतात? एक तर येते ईर्ष्या, आणि दुसरं कोणतं येतं? दुसरं येतो द्वेष. या दोन विकृती जागृत होतात. तर हनुमंताला जेव्हा डिक्लेअर केलं त्यांनी सगळे मिळून की आमच्यातर्फे हा जाईल, मग त्यांनी रामाला सांगितलं की हनुमानजी जाणार. तर ते जाताना त्यांनी त्या संकटाचा विचार नाही केला की लंकिनीचं काय करायचं. मग एवढे योजन ते लंका आहे, तिकडनं परत यायचं, मग हे याचं काय करायचं, शोधायचं कसं, काही नाही. आणि त्याच्याबद्दल कोणीच काहीच मार्गदर्शन केलं नाही. म्हणजे एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ते त्या गोष्टी मिळवताना, जेव्हा गोष्टी मिळवण्याकरता कार्य सुरू होते, त्या कार्यामध्ये संकट नाही, अडचणी नाही असं होणारच नाही. संकट आणि अडचणी डेफिनेट असतील. मग उपाय काय करायचा तो जास्त महत्वाचा आहे. एक गोष्ट वाचण्यात आली होती. लहान मुलगा, शाळेचं वय झालेलं, आणि शाळेमध्ये त्याचं नाव दाखल करायचं म्हणून आई वडिलांनी पहिले प्राथमिक तयारी केली. मुलाला शाळेत नेलं, शाळेमध्ये त्याचं नाव दाखल केलं. त्यानंतर काही दिवसांनी मुलगा तयारच होत नव्हता शाळेत जायचं. मला नाही जायचं म्हणे. अरे म्हणे अजून 1 वर्ष नाही झालं, तू शिकला नाही तर कसं होईल. वडिलांनी खूप समजून सांगितलं. आणि साधारण विद्यार्जन करण्याकरता आपण एकाग्र होणं आणि एकाग्रतेने एखाद्या पुस्तकाचा अभ्यास करणं आणि परीक्षा देणं कंटाळवाणी गोष्ट आहे. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे खरोखर तुम्हाला नाही वाटत का की हे सगळं अन्यायकारक आहे? वाटतं ना? पोराला वडिलांनी खूप समजून सांगितलं की तुला माहित आहे का, तू जर शाळेत शिकला तरच तुझं जीवन सुखात जाईल, नाहीतर तुला हमाली करावं लागेल, ते बंडिंगचे कामं करावं लागतील, शेतामध्ये नागर हाणावं लागेल, तर तू शिक काहीतरी. पोराने सांगितलं नाहीच. अडचण काय तर ती सांगतच नव्हता. शाळेतून निरोप यायला लागले की तुमचा मुलगा येत नाहीये. गोष्टीमधलं मॉरल लक्षात ठेवा, अडचणी येणारच, ओव्हरकम कशा करायच्या ते समजलं पाहिजे. मग वडिलांनी लालूच दाखवून पाहिली की बुवा तू जर 12वी मध्ये पास झाला तर तुला एखादी 2 चाकी गाडी, जशी की आपली डिमांड असते की आम्ही शिकतो पण आम्हाला 2 व्हीलर पाहिजे, आम्ही पुढच्या वर्षाची परीक्षा देतो पण आम्हाला स्मार्टफोन पाहिजे, आम्ही अभ्यास करतो पण ज्या वेळेला आम्ही मोबाईलवर असतो तेव्हा आम्हाला तुम्ही कोणी बोलायला नको. या सगळ्या आपल्या कंडिशन आहेत ना.
म्हणजे आपणही आता शिकतो, पण आपलं शिकणं कसं आहे, कंडिशनिंग. तुम्ही कधीतरी आई वडिलांसमोर ठेवले आहे ना, आता जे बोललो मी याच्यापेक्षाही कदाचित एक दोन जास्त असते, की तुम्ही मी काही करत असतो की तुम्ही बोलायचं नाही, अशी एक कंडिशन असते. माझे मित्र घरात डायरेक्ट मला भेटायला येतील, तुम्ही रोखायचं नाही, अशी कंडिशन असते. किंवा माझे मित्र जर दारात उभे असतील आणि त्यांनी आवाज दिला आणि मी जर जायला लागलो तर त्यांच्या समोर माझा अपमान करायचा. ह्या कंडिशन जवळपास बरोबर आहे की नाही? कुठे गडबड होत असेल तर सांगा तुम्ही. आणि अभ्यास कर असं तर म्हणायचंच नाही. या कंडिशन पोरगा सांगायला तयार नाही, बाप परेशान. बापाने सांगितलं की बायकोला म्हणे याला सांगायचं कसं आता. शिकलेले मित्र होते त्याने टीचरला जाऊन सांगितलं बापाने की मित्राचा वापर कराय अगोदर टीचरला जाऊन विचार की तुम्ही याला समजून सांगा. टीचरने सांगितलं हो, मी कसं काय समजून सांगू, तो शाळेतच येत नाही, काय समजून सांगायचं, त्याला इथे यायचंच नाहीये. तो म्हणे नाही, तुम्ही जरा शिक्षणाचं महत्व सांगा. आता मुलाला शिक्षणाचं महत्व सांगायचं म्हणजे ते तर असं आहे की खजूरच्या झाडावर चढून त्याचे फळं तोडायसारखे काम आहे. त्याचं महत्व याला समजून सांगायचं. टीचरने सांगितलं बाबा सॉरी, मी इथं त्यांच्यासाठी आहे जे शिकायला येतात, ज्याला यायचं नाही इट्स ऑल राईट. आणि तुमचा मुलगा आहे तो तुमचा प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला टीचर काही उद्धट नव्हते आणि पोरही जास्त उद्धट नव्हते. नाही जात तर मग घरीच बसायचे, मग ते काहीच नाही करत होते किंवा ते ऑफरही करत नव्हते आई वडिलांना की मला जर शाळेत पाठवायचं असेल तर तुम्ही माझ्यासाठी रथ आणला पाहिजे, 2 घोडे आणले पाहिजे, मला इतक्या 100 गायी दिल्या पाहिजे, असं काही नव्हतं. ही त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचा भारत, त्यावेळेचं जग विचारात घेऊन बराच प्रयत्न केला. लालूच देऊन पाहिली की त्याच्या आवडीचे पदार्थ आई तुला डब्यात दे. हा जो डबा आहे ना, याच्यापेक्षा चांगल्या कंपनीचा डबा आणू, सोडायला माणूस येईल, आपल्या घरी काही कमी नाही. शाळा सुटली की अर्धा तास आधी गाडी तयार असेल, गाडीत बसून यायचं. मुलगा म्हणे जमणार नाही. मग त्यांना बाकी हताश वाटलं आणि त्यांनी ती गोष्ट आपल्या मित्राकडे बोलून दाखवली की सगळं काही ठीक आहे म्हणे. जरा मित्र म्हणायला लागला की आजकाल तुम्ही जरा नाराज दिसताय, तुमचा चेहरा असा काहीतरी चिंताग्रस्त दिसतो, काही अडचण आहे? अरे म्हणे अडचण काय सांगायचं, सगळं काही व्यवस्थित आहे म्हणे तरी, पण तो एकुलता एक पोरगा आहे, तो शिकायलाच नाही म्हणे. काय झालं? तो जातच नाही शाळेत. त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, काही कारण? म्हणजे कारणही सांगत नाही. कारण सांगितलं ठीक आहे ना. तो म्हणतो मला शिकायचंच नाहीये. मग मित्राने सांगितलं एक काम करू, आपण टांगा काढू, जाऊ फिरायला. त्याला घ्या सोबत. फिरायला गेले, समुद्र किनारा होता, फिरायला लागले. मित्र विचारायला लागला त्या मुलाला, तुला शिकायचं आहे की नाही? तो एकदम गप्प. एवढंच सांगायचं नाही. त्याला असं वाटलं अरे गंमत होते, पोरगा का बरं बोलत नव्हता. आता एखादी गोष्ट जर तिसऱ्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायची असली किंवा असं जरा इथे पोरं आणि त्यांची आई येते, काही प्रश्न मी विचारले ना की ते पोरं असे खाली पाहून येतात. उत्तर द्यायची तयारी असते, परंतु शेजारी वडील किंवा आई मग ते असे डोळे वटवून पाहतात की बस बरं का काही बोलला. त्यामुळे ते दाखापुढे काहीच बोलत नाही.
मग ती गोष्ट लक्षात आल्यानंतर मी थोडा त्यात बदल केला. मी त्यांना सांगायचो जरा मंगळवार रविवार सोडून या. मग ते आले की त्यांना सांगायचो मुलाला इथं बसवा, तुम्ही बाहेर थांबा. मग ते सगळं काही हे असे हे तसे, मग ती मजा आली. म्हणजे तेव्हा सापडलं की अरे असं आहे. तेव्हा त्यांना सांगायचं की अरे असं आहे का, म्हणजे याच्यावर असं काय लाईन व्यवस्थित लागली. त्यातून बरेचसे CA 2-3 वेळा नापास झालेले तेही पास होऊन गेले. म्हणजे झाला फायदा. पण त्याच्यासाठी काय करावं लागलं, बाजूला करावं लागलं. मित्राने विचार केला की आजचा डाव तर फेल गेलाय, वापस गेला. म्हणजे उद्याच्या दिवशी आहे ना मी याला माझ्या शेतावर घेऊन जातो. मुलाचे वडील म्हणा ठीक आहे, शिकला पाहिजे एवढं महत्वाचं आहे. हो, दुसऱ्या दिवशी टांगा आणला, पोराला बसवलं शेतावर. शेतावर गेले पायी फिरत फिरत. हा का बरं शिकत नाहीये तू, शिकण्याचे फायदे किती असतात, काय असतात, ते सगळं बोलणं चालू होतं. मुलगा रिस्पॉन्स देत होता, ऐकत होता, पण हो नव्हता. पण चालता चालता काय केलं की त्याच्या शेताला पाणी जाईल असा एक त्याला काय म्हणतात, नाली, बारी म्हणा किंवा असा एक पाठ होता, पाठ पाण्याचा. तो पाठ वाहत होता. मित्राने सांगितलं मुलाला की न शिकायच्या 2-3च गोष्टी असू शकतील म्हणे. एक तर की का शिकलं पाहिजे याचं अज्ञान. दुसरी गोष्ट शिक्षण केल्यानंतरचे फायदे याचं अज्ञान. आणि तिसरी गोष्ट की स्वतःच्या बुद्धीला झंझट नको, आळस. कोण ताप घेईल. आता शाळेमध्ये जाणं आलं म्हणजे होमवर्क करणं आलं की नाही, वेळेवर शाळेत जाणं आलं की नाही, तिकडनं आल्यानंतर गुपचूप घरीच येणं आलं की नाही, म्हणजे मित्रांसोबत जरा फिरता येईल का इकडे तिकडे. तो गिरनार डॅम आहे किंवा सोमेश्वर आहे, जाता येईल का इकडे गुपचूप. नाही जाता येईल. ह्या सगळ्या पंचायती आहेत. मित्राने सांगितलं की आळस नाहीतर हे मनोरंजन, याच्यापैकी काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्याने काय केलं, पाठ वाहत होता आणि तिथे मोठा दगड पडला होता. तो दगड धरला आणि त्या पाटात टाकला. काय झालं असेल दगड टाकल्यावर, मध्ये मोठा दगड टाकला, पाणी कुठे थांबलं, बॅक साईड, बरोबर. पण त्याच्यानंतर काय झालं असेल, पाणी दुसऱ्या साईडने. अच्छा, अजून त्याच्यानंतर काय झालं असेल, पुढे पाणी गेलं, पुढे पाणी नाही गेलं शेतामध्ये. कसं काय नाही झालं, ब्लॉक झालं ना मध्ये. हो ना, पण तिकडनं तर वाहत येत आहे ना. आणि पाण्याची वाट, वाट असा आहे, मध्ये दगड टाकला, इकडनं पाणी इकडे जाते, ईस्ट टू वेस्ट. ओव्हरफ्लो. अच्छा, ओव्हरफ्लो झालं म्हणजे काय झालं असेल, पाण्याची वाट काढून. येस. हे कसं काय नाही आलं लक्षात तुमच्या. पहिले तर पाण्याने काय केलं की थांबून घेतलं की अरे अवरोध होतोय, डिफिकल्टी आहे, अडचण आली ना, अवरोध होतोय म्हणजे तो बाजूने निघायचा प्रयत्न करतोय. पण बाजूने निघायचा प्रयत्न सक्सेस नाही झाला, कारण दगडाची उंची थोडी जास्त होती. पण पाण्याची लेवल जेव्हा जशी वाढली तसं त्या लेवलला आल्या आल्या बाजूने निघणं सुरू केलं. पण बाजूने निघून इकडचं वाहत येणारं जे पाणी आहे ते तरीही थांबलेलं होतं. पण ते सगळं सगळं जेव्हा थांबलं ना, तेव्हा त्यांनी विचार केला की आता दगडा तुझं काही खरं नाही, आता तुला ओलांडूनच जाऊ. आणि ते प्रॅक्टिकल त्या पोराला त्याने दाखवलं आणि त्याने विचारलं व्हॉट इज दिस, लुक ॲट.
स्टोन बघ काय आहे ते चक्र फिरलं त्याचं मेंदूचं आली की नाही डिफिकल्टी आली की नाही आली पण तू शाळेत जात नाही ही डिफिकल्टी काय आहे एक तर तुझं इग्नोरन्स तुझं अज्ञान और लेझीनेस बाकी तुला त्याचे फायदे माहित नाही पण कोणती का डिफिकल्टी आहे ना त्याच्यावरून हे पाणी गेलं हे प्रॅक्टिकल पाहिलं पोरगा मौन होता फिरवला त्याला शेतात इकडे तिकडे संध्याकाळ झाली टांग्यात बसून घरी आलं घरी सोडून दिलं टाटा बाय बाय झालं घरी निघून गेला मित्र आई वडिलांना मित्राने सांगितलं होतं की त्याला मी घरी सोडल्यानंतर एकही प्रश्न विचारायचा नाही आई वडिलांनी काहीच विचारलं दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली त्यांनी पाहिलं पोरगा झोपलेला होता बोलायचं नाहीच आहे तिसऱ्या दिवसाची सकाळ झाली पोरगा सूर्योदयीच उठून तयार होता आणि आईला सांगितलं की बाहेर जातोय खीर दे 2 चमचे शाळेत जाणार आहे आजपासून शाळेत जाताना ते खीर खाऊन जात होते खीर खाल्ली शाळेत निघून गेले तुम्हाला काय वाटतं की इथे जी सुरुवात झाली जीवनाची विद्या शिकून जी जीवनाची सुरुवात झाली तर त्याची जी घोडदौड आहे एखाद्या प्राप्त होत असलेल्या कलेची महत्वाची जाणीव आपल्या मनात नसते परंतु आपल्या जवळचे लोक ते जाणून असतात जाणकाराला माहित असतं की याने काय करायला पाहिजे आपल्याला ते कधी कधी जमत नाही तर अशा वेळेला भलत्या गोष्टीचं प्रोजेक्शन नाही व्हायला पाहिजे ना तुम्हाला जर समजत नाही तर ज्याला समजतं त्याचं म्हणणं ऐकणं इम्प्लिमेंट करून पाहणं हे कोणाचं काम आहे याचं आहे की तुझं आहे आपलं म्हणजे मी शाळेत जात नाही हा मग ते होत आहे का तुमच्या पिढीला आता मी एक प्रश्न विचारतो की काय तुम्ही अशा तऱ्हेने कुटुंबातल्या लोकांना किंवा तुमच्या जवळच्या लोकांना जे तुमचं हित पाहतायत त्यांना तुम्ही रिस्पॉन्स देताय ते तुम्हाला जागं करतात नेहमी नेहमी देताय रिस्पॉन्स हो की नाही सांगा फक्त आपलेच लोक आहेत सगळे सजेशन दिल्यावर ते वेगळा विचार करतो हो पण हे कोणी बोलत नाही सांग परत मी काय बोलतो घरचे रिस्पॉन्स वगैरे देतात म्हणजे घरचे काहीतरी सांगायचं बघतात तर त्यांना रिस्पॉन्स देतात तुम्ही आता अभ्यास किती केला पाहिजे तुमचं बजेट कसं आहे अभ्यासाचं तुमच्याकडे 12वी आहे म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे असं जर कोणी सांगायला लागलं घरातलं किंवा टीचर किंवा तुमचा हितैषी तर त्याला तुम्ही रिस्पॉन्स देता का असा प्रश्न आहे नाही देत तर नाही सांगा ते बरं आहे नाही सांगितलेलं बरं पण हो सांगून मी परत दुसरा प्रश्न उभा करेन आणि आता या गोष्टीवर मी खुलून बोलू शकतो कारण माझं सगळं एज्युकेशन हे ते सगळं पूर्ण झालेलं आहे माझ्याकडे कर्तव्यच बाकी नाही राहिलं काही आता एकच कर्तव्य राहिलेलं आहे बाकी की जर तुम्हाला असं पिंगायसारखं झालं तर हलून जागा करायचं ये भाऊ जाणं जागा राहा बाकी तर काही नाही राहिलं त्यामुळे तुम्ही जर नाही म्हटलं तर माझा दुसरा प्रश्न राहील त्याच्यापेक्षा खरं खरं सांगून टाकलेलं बरं ह्या मुलाचं पुढे काय झालं असेल ज्या वेळेला त्याने हे प्रॅक्टिकल पाहिलं आणि ऑब्स्टॅकल्स येतात पण नेहमी अडचणी बाहेरच्याच असतील असं नाही बऱ्याच वेळा अडचणी आतल्याही असतात आमचे तर्क आमचे विचार आमच्या मनाचा कमकुवतपणा आमचं क्षुद्र हृदय याच्याही अडचणी असतात याच्यावर कोण काम करेल आणि ह्या अडचणी कधी कधी व्यवहारातून दिसतात तुमची चंचलता मनोरंजन करायची सवय वेगवेगळे कपडे आणायची वेगवेगळे कपडे घालून फिरायची सवय
हेअरस्टाईल करायची सवय, हे म्हणजे आतली चंचलता बाहेर येते. कुठे काही पाहिलं की तेच घेऊन यायचं, तसंच करायचं. हे काय? हे आतली बाहेर यायला पाहिजे. एक दोन दिवसाने म्हणतील की उगीच हे काम सुरू केलं, हे सुरू झाल्यामुळे हा तमाशा झाला आणि विनाकारण हे ऐकावं लागलं. आम्ही असं ऐकून घेत नाही कोणाचं, पण ते हे तुम्ही सगळा हा तमाशा केला ऐकायला लागलं 2 शब्द. पण ज्या दिवशी गड्यावर तुम्ही इथे बसले ना, तेव्हाच तुम्ही तावडीत आले आणि तेव्हाच मी ठरवलं की आता यांचा तर ढोलच बजावणे काय. वाजवायचं तर ढोलच वाजवलेला बरा, छोटीशी खंजिरी वाजून काय फायदा. म्हणून मग तुम्हाला जे नियम सांगितले ते ढोल वाजवायचेच नियम आहे सगळे, की इनकोही बजाने काय. काय झालं असेल त्या पोराचं पुढे तुम्हाला काय वाटतं? शिकणाराचं काय होतं ते सांगा. जेवढे शिकले त्यांचं काय झालं? तुमच्या समोर असतील ना काही उदाहरण, तुमच्या कुटुंबातले असतील. काय होतं शिकणाराचं? सक्सेसफुल होतो. तुला काय वाटतं? तो आपलं एक नॉर्मल, कधी कधी असं झालं की जे जास्त शिकलेले ते आपल्या नॉर्मल लाईफ मध्येच राहून जातात पुढे, म्हणजे असं काही नाही, शिकल्यानंतर लाईफ नॉर्मल आणि हायचा काय संबंध आहे? नॉर्मल म्हणजे ते एकच पॉईंटवर येऊन थांबून जातात. मग त्यांची तीच डेली लाईफ आणि तेच डेली शेड्यूल, त्याच्यावरच काम करतात. काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नाही करू शकतात असं झालं. शिकल्यामुळे म्हणजे जास्त खूप वेळेस असं झालंय की आता आपले मोठे मोठे जे लोक आहेत ज्यांनी आज खूप जास्त सक्सेसफुल आहे, त्यांचे म्हणजे सचिन तेंडुलकर नवीन अभ्यास आहे, पण तो काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता तो त्याच्या काममध्ये. म्हणून तसं म्हणजे काय काय आता शिकून तू सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं तर इथे जर कोणाला काही क्रिकेट खेळायची हौस असेल तर त्याला इथं ग्राउंड उपलब्ध आहे का? ज्या घरात त्याचा जन्म झाला त्याच्या आई वडिलांकडे एवढा पैसा आहे का? किंवा त्यांच्या संपर्कात कोणी खेळाडू आहे का? मुंबई सारख्या ठिकाणी लोक होते, ते आचरेकर सारखा माणूस भेटून गेला, पुढे निघून गेला. पण म्हणून तो काही आदर्श नाही आहे की 10वी पासवाला तेंडुलकर नाही. असा आदर्श मानाल तर अवघडच नाही. मग तर तुम्हाला काही दिवसांनी धर्मेंद्रलाही आदर्श मानावा लागेल, कारण तो पंजाब मधून इकडे आला होता हिरो बनायसाठी. मग आपल्याला वाटेल की बघा एवढे लोक हिरो झाले, आपण हे होऊ. दुसऱ्याची कॉपी करून चालत नाही. याचा पायातला बूट तुझ्या पायात येईल का? नाही. बस मग आपले पाय सुरक्षित राहिले पाहिजे याच्याकरता काय करावं लागेल? आपल्याच मापाचा घ्यावा लागेल की दुसऱ्याचा? हा, हे महत्वाचं आहे. आणि कॉपी नका करू. तुम्हाला बाजूचं सराउंडिंग, आई वडिलांची परिस्थिती आणि तुमची कॅपॅसिटी, की जेव्हा 110च्या स्पीडपेक्षाही जास्त वेगाने चेंडू येतो आणि त्याला टोलवायचा आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा, तर आपला साधा बनियनाचा चेंडू जोरात आला तर बोल्ड होऊन जातो आपण. फाटलेल्या बनियनचे चेंडू करता ना तुम्ही गल्लीत खेळता, मग अशाने पुढे क्रिकेट साध्य होते. तर काय झालं असेल त्या मुलाचं? ऑब्स्टॅकल्स येतात हे तर मान्य आहे ना, पुढे जाऊन परत अडचणी येतात हे मान्य आहे. अडचणी किती टाईपच्या आहेत? 2 प्रकारचे. एक बाह्य जगातली, एक आतली. आपणच ठरवलेली. आपणच ठरवलेलं असतं हा विषय कठीण आहे, या विषयात मला जमणार नाही. कोणी ठरवलं? पण मग त्याच्यासाठी टीचर नाही आहे का? ऑब्स्टॅकल आहेत ना, म्हणजे ठरवलं कोणी, ही आतली अडचण आहे. पण बाहेरची अडचण काय? सकाळी कोण उठेल, बाहेरची अडचण. आणि मग इथून उठा, मग तिकडे जा, मग असं करा तसं करा. आता संदीप फाउंडेशनला आहे, किती लाभ आहे ना, कोण जाईल? म्हणजे मग ऍडमिशन घ्यायला कोण गेलं होतं? नंतर कोण जाईल असं कोण म्हणायला लागलं? सगळी गंमत आहे. आणि काल परवात आपण ठरवलं की 80% झाली पाहिजे म्हणून जातो. प्रेझेंटली 80% पाहिजे म्हणून जायला लागतं. ऑब्स्टॅकल्स येणारच, अडचणी डेफिनेटली येतील.
पण मग अडचणीचं करायचं काय, तर तो दगड आडवा आला, पाणी बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होतं, पण पाण्याने वाट पाहिली. जास्त धक्का चालू होता, वरून पाणी गेलं, दगडाला झाकून टाकलं पाण्याने. तो मुलगा इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष झाला, मिस्टर सुवर्ण. ही जी स्टोरी होती, हे इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षाची स्टोरी आहे. त्यामुळे त्याच्यासारखं तुम्ही बना असं नाहीये, पण हे जे प्रॅक्टिकल सांगतोय की अडचणी येतीलच, पण त्या अडचणी आल्यानंतर त्या अडचणींचा अगोदरच विचार करायचा आणि मग त्या विचारावरच अडून बसायचं आणि मग सांगायचं हे तर आपण केलं असतं, पण काय जरा ते म्हणजे काय, त्याच्या पुढे काही बोलतच नाही. व्यवहारामध्ये तुम्ही किती वेळा हे ऐकलं असेल, मी आलो असतो रे पण जरा म्हणजे काय, पण हे जरा म्हणणारे जे आहे ना, हे पूर्ण कीड लावून टाकतात सार्वजनिक कामाला. माझं ते असं हे असे एक्सक्युजेस मिळायला लागले ना, समजून घ्यायचं की याचं काही पुढे चांगलं होईल असं दिसत नाही. काही का असे ना, चलो दिसतंय डोळ्याने की तानाजी जखमी आहे, मावळे पळतायत, एक क्षणाचाही विचार केला नाही, दोर कापून टाकला. त्यावेळेला त्यांनी हा विचार केला की अरे याच्यातले तर निम्मे माझ्या नात्यातले लोक आहेत, ते कुदून मरतील ना. आणि त्यावेळेला काही हे ते मानव संरक्षण ते समिती नव्हती. आता तर किती म्हणजे हिताची गोष्ट असली तर लगेच म्हणतात नाही नाही, मग तुम्ही असं केल्यामुळे तुमच्या काय मानवाधिकाराचा अडचण आली. आता मानवाधिकारवाल्यांनाच काय माहित मानवाधिकार काय आहे. दुसऱ्या माणसाला मदत केली पाहिजे, हा मानव अधिकार आहे. की एखाद्या अशक्त माणसाने उठून उभं करणं हा मानवाधिकार आहे. एखाद्या अज्ञानाला ज्ञान देऊन त्याला ज्ञानी बनवणं हा मानवाधिकार आहे. अजून कोणता मानवाधिकार असतो? पण एखाद्याच्या मूर्खपणाला सहन करत राहणं हा थोडी मानवाधिकार आहे. तर तो मुलगा काय बनला शेवटी? इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष. हनुमंताचा विषय होता. लंकेत जायचं होतं, नो कॉमिक्स. त्यांना माहित होतं की लंकिनी आहे, लंकेत जायच्या अगोदर फुल कवच आहे. आणि जसं यांनी उड्डाण केलं, लंका जवळ यायला लागली, तिने मोठा आ पसरला होता त्या राक्षसींनी. मग यांना असं वाटलं की इथं पंचायत आहे, म्हणजे करायचं काय हिचं. परंतु बुद्धिमत्ता पूर्ण असल्यामुळे आणि सगळ्या शक्ती जवळ असल्यामुळे बुद्धिमत्ता पूर्ण शक्तीचा वापर केला. आणि तिथे काय केलं की छोटस रूप धारण करून तोंडात शिरला आणि आतमध्ये गेला मोठा. अणिमा आणि लघिमा अशा सिद्धी असतात. शरीर मोठं करायचं आणि शरीर लहान करायचं. तर ह्या गोष्टी इकडच्या किनाऱ्यावर जिथे वानरांची टोळी होती त्या टोळीमध्ये चर्चा केली का हनुमंताने की का हो मग कस काय, मग ती लंकिनी असेल आणि तुम्ही तर काही बोललेच नाही की असं असतं म्हणून. आता तुम्हाला हा अनुभव येत असं तुम्ही जे काम करताय की अचानक काही गेलं, तुम्ही गेले अंदाज करून असं होईल आणि तिथे भलतच झालं आणि मग आपल्या जवळचा माणूस हळूच म्हणतो काय मी पहिले सांगायला पाहिजे. पण पहिले माहित कोणाला होतं ते येणारच ना, ते तर होईलच काहीतरी. पण ते होत असताना स्थिर राहणं आणि आपल्या निर्धारावर पक्क असणं, आपल्या कर्तव्यासाठी एकनिष्ठ असणं, ही गोष्ट ह्या दोन कडव्यांमधून आपल्याला समजून घेता येईल. समजून घ्यायचा प्रयत्न केला तर. त्यामुळे आपला जो आयकॉन आहे तो असा नका ठेवू की 7वी पासवाला माणूस होता आणि तो राष्ट्रपती झाला म्हणून मी शिकत नाही. म्हणजे हा आयकॉन आहे.
म्हणजे लोक कुठला फॉर्म्युला कुठे लावतील काही सांगता येत नाही. एखाद्याच्या गळ्यामध्ये भरदार सोन्याच्या चैनी पाहिल्या आणि तो नगरसेवक पाहिला आणि त्याच्याबद्दल चौकशी केली तर म्हणे याला भाषणही करता येत नाही, याचे भाषण ते पोरं लिहून देतात. तर मग काय करायचं शिकून? अरे वा, हे काय म्हणजे तुमचं लाईफ आणि त्या व्यक्तीचा काही संबंध नाही, परंतु जोडलाय. जसं की स्वयंपाक बनवणं चालू आहे, भाजीमध्ये मीठ जास्त पडलं. मग नवरदेवाने विचारलं की अरे हे कसं काय झालं असं? तर म्हणे काही नाही, आज तुमचे ते आई वडील येणार होते ना, मग ते आले नाही आले. म्हणजे आता त्या भाजीमध्ये मीठ जास्त पडायचं आणि याचे आई वडील यायचं, काही तारतम्य आहे का? बस तसंच पोरांचं चालू आहे. म्हणजे काही ऐकावून धरून ठेवला, हा काय संबंध येतो? याचे आई वडील येणार आहे ते येणार आहे, पण भाजीत मिठाचा काय संबंध? हे तर आयकॉन असा ठेवा की मी काय करतोय, मला काय करायला पाहिजे. मला एवढे लोक आहे माझ्या जवळ, तर त्या लोकांचा सांगण्याचा मी फायदा घ्यायला पाहिजे की इग्नोरन्स करायला पाहिजे. मी आत्ता काय करायला पाहिजे, इम्पॉर्टन्स कशाला द्यायला पाहिजे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. आणि लाईफवर इम्पॉर्टन्स द्यावा लागेल असा विचार जेव्हा येईल ना, तेव्हा जीवनावर डोळे स्थिर होतील आणि तेव्हा भाग्योदय होईल. अदरवाईज नाही. असा चुकीचा आयकॉन आहे, त्याच्यावर जर तुमची नजर आहे तर काहीच्या काय होईल. राजेश खन्नाचा एक जमाना होता आणि त्यावेळेला चौकोनी चेहऱ्याचे पोरं सुद्धा राजेश खन्नाची हेअरस्टाईल करायचे आणि अक्षरशः ते माकडासारखे. आयकॉन कुठला आयकॉन वापरला चालला, कोणाची कॉपी करणं चालली? मनोरंजन करणाऱ्यांची कॉपी कराल तर मनोरंजनच होईल ना लाईफचं. त्यामुळे आयकॉन असा ठेवायचा की जेणेकरून जीवनाची जी नाव आहे ना ती पैल तीरावरच गेली पाहिजे. शेवटचं एक कडवं बाकी ते उद्याच्या दिवशी आज